नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, यांचा परिणाम जून महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, काय या परिणामामुळे आता जून महिन्यात सोयाबीनचा भाव होणार 4800 पार, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर पहिले आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजारभाव देशातील सोयाबीनचा बाजारभाव निश्चित करत असतात। आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $12 प्रति बुशेलच्या वर सातत्यानं मागच्या 8 दिवसात दिसत आहे। जाणकारांच्या मते सोयाबीनच्या भावात जरी खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होत असली तरी सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात टिकणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे जून महिन्यात $11.5 ते $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसणार आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नसली, याचा अर्थ देशात सुद्धा सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही। देशातील सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर इथून 31 मे पर्यंत सोयाबीनच्या भावात 50 ते 100 रुपयाची सुधारणा होणार। जो सोयाबीनचा भाव सध्या 4200 ते 4500च्या दरम्यान आहे, यात 50 ते 100 रुपयाची सुधारणा होऊन भाव पातळी आपल्याला 4300 ते 4600च्या दरम्यान दिसणार आहे। परंतु जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे तो पहिल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनची विक्री वाढल्यामुळे आपल्याला घटताना दिसेल व बाजारभाव पातळी सध्याच्या परिस्थितीवर म्हणजे 50-100 रुपयांनी घटून 4200 ते 4500च्या दरम्यान स्थिरावणार आहे। 15 जून नंतरचा विचार केला तर 15 जून नंतर जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल। हा आधार 50 ते 100 रुपयाचा असणार आहे, याच्यापेक्षा जास्त तेजी येणार नाही। आणि 15 ते 30 जूनच्या दरम्यान सोयाबीनची भाव पातळी 4300 ते 4600 दरम्यान राहणार आहे। म्हणजे इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनची भाव पातळी 4200 ते 4600 दरम्यान राहणार आहे। यात आणखी 100 रुपयाची भर पकडली तर 4200 ते 4700 दरम्यान सोयाबीनची भाव पातळी राहील। परंतु सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जून महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जून महिन्यात कधीही 4800 पार जाताना दिसणार नाही।
विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला या ठिकाणी जर 4,500 4,600च्या दरम्यान दिसली तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा. उर्वरित 50% सोयाबीन जर भाव 4,700 4,800चा मिळाला तर तिथं विक्री करा. नाहीच मिळाला तर पुन्हा 4,500 4,600च्या भावावर 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.